MPSC ची सुरुवात कशी करावी हा नेहमी सर्वांना म्हणण्यापेक्षा बहुतेक 99% जणांना सुरुवातीच्या फेजमध्ये पडणारा प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे, पण प्रश्नाचं उत्तर, प्रश्नाचं ॲक्च्युअली सोल्युशन आणि ॲक्च्युअली सुरुवात कुठून करावी हे खूप मोठा पार्ट आहे. तर हा सर्व काही म्हणजे तुमचे जे बेसिक प्रश्न आहे की सर मी आता 10वी झाली, 12वी झाली, फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये आहे किंवा कोणत्या स्ट्रीमला जाऊ, काय घेऊ जेणेकरून मला पुढे MPSC UPSCचं प्रिपरेशन करायचं असेल तर मला थोडंसं हेल्प होऊ शकते इतरांपेक्षा जास्त. कारण की बघा आता MPSCची जी राज्यसेवा आहे, ठीक आहे, ती डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न झालेली आहे आणि ती UPSC प्रमाणेच आहे. त्यामुळं राज्यसेवावाले UPSC पण देतील, परंतु कंबाईनवाल्यांनी खरंच NCERTचा अभ्यास करायचा का नुसतं स्टेट बोर्डमधून झालं तर चालेल, PDF नोट्स बॅच लावायची का, आत्तापासून न्यूज आर्टिकल कसं प्रिपरेशन करावं, कसा पेपर वाचावा, मॅगझिन वाचण्याची गरज आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला सर्व काही डेटा कुठून डाउनलोड करायचा, काय करायचं, फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळं काही कसं करायचं ते सगळं सांगणार आहे. तर सुरुवात करूया फटाफट. तर मी एक सुपर प्लॅन देतो आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगणार आहे की आत्तापासून सुरुवात कशी करावी. भले तुम्ही 26, 27, 28, 29, 30, ठीक आहे, जेव्हा केव्हा तुम्ही ॲक्च्युअली MPSC ची एक्झाम देणार आहात तेव्हा पर्यंत आपलं प्रिपरेशन कसं पाहिजे एक्झॅक्टली मी सांगणार आहे. तर मी संजय पहाडे सर पुन्हा एकदा सर्वांचं तुमचे इथं स्वागत करतो. सुरुवात करूया. बघा, एवढे काही बेसिक क्वेश्चन्स आहे जे नेहमी तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फोन करून विचारत असतात की सर हे जनरल डाऊट्स आहे. तर पहिल्यांदा मी जनरल डाऊट्स तुमचे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या मागे काय स्टेप्स असावे ते सांगतो, आणि जर याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करून विचारू शकतात, 9158029555. ओके, बघा सर सुरुवात कशा प्रकारे करावी ते तर मी सांगणार. ठीक आहे, आत्तापासून कोणती पुस्तके वाचावी, कोणती पुस्तके वाचावी किंवा अपडेटेड नंतर घ्यावी, कारण की तुम्हाला माहितच आहे सध्या आपले सरकार स्टेट बोर्ड ॲज वेल ॲज NCERT अपडेट करत आहे. ठीक आहे, नवीन पोर्शन नवीन सिलेबस त्याच्यात येत आहे. तर मग जुनीच वाचावी का नवी वाचावी ते पण सांगतो. त्यानंतर कोणत्या विषयापासून सुरुवात करावी, कारण की अजून मी फर्स्ट इयरमध्ये आहे सर, मला 1 ते 2 वर्ष आहे किंवा 3 वर्ष आहे. तर आत्ता मी डायरेक्ट बॅच लावून सुरुवात करू का मग थोडंसं थांबू किंवा त्याचे पहिले बेसिक्स कंप्लीट करून घेऊ हे एक सांगणार. त्यानंतर बॅचचे सबस्क्रिप्शन आत्ता घेतले तर चालेल का. चला सपोज तुम्ही म्हणताय की सर घेतले मी, ठीक आहे, मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की आत्ता नका घेऊ लगेच, कारण की ती बॅच त्या मुलांकरता, त्या ॲस्पायरंट करता सेट झालेली असते ज्यांची लगेच नियर टर्म 1 वर्षात एक्झाम आहे. मग तोपर्यंत मग आम्ही घरी बसून किंवा लायब्ररीत जाऊन काय करायचं ते पण सांगतो. MPSConline.gov याच्यावर तुम्हाला तुमचं अकाउंट प्रोफाईल बनावं लागतं, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात. मग ते डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यावर एक पर्टिक्युलर व्हिडिओ सेशन मी घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मग NCL सर्टिफिकेट असतं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, 10वी 12वीचे मार्कशीट, पदवीचे मार्कशीट वगैरे वगैरे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, फोटो, साईन वगैरे, हे सगळं आत्तापासून करायचं का. तर मी इथंच सांगून देतो काही काही प्रश्नाची उत्तरं. तर हे आत्ता तुम्ही बनवलं तर चालेल, पण प्रॉब्लेम काय तो नंतर सपोज पुढे जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेंज केला, तुम्ही तुमचा ईमेल ID चेंज केला, ते नंतरही होतं. MPSC ला फोन करून ते तुम्ही मेल करून ते नंतर करू शकतात. पण माझं असं मत आहे आत्ता राहून द्या, फक्त डॉक्युमेंट्स गोळा करून ठेवा, त्याचं डिजिटलायझेशन करून ठेवा, कुठेतरी तुमच्या ईमेलमध्ये सेव्ह करून ठेवा की जेव्हा 1 वर्षाच्या पहिले प्रिपरेशन सुरू करणार तेव्हा तुम्ही अपलोड करू शकतात. मग नंतर प्रॉब्लेम काय येतो, 2-3 वर्ष तुम्ही पहिले प्रोफाईल बनवलेली असते, मग ते पासवर्ड विसरतात, मग गोंधळ होतो, मग हे होत नाही ते होत नाही, OTP येत नाही सर मोबाईलवर, कारण तो मोबाईल नंबर आता माझ्याकडे नाही आहे, मी मोबाईल नंबर चेंज केला, ईमेल IDचा पासवर्ड विसरलो वगैरे. तर एवढे लवकर घाई नका करू. ठीक आहे, हे नाहीतर 1-2 दिवसाचीच प्रोसेस असते. हां, वाटलं तर मग कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट हे काढून ठेवा, कारण की जिंदगीभर सेमच राहणार आहे. कास्ट व्हॅलिडिटीची व्हॅलिडिटी असते, NCL सर्टिफिकेटची 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते, ती आत्ता लगेच नका काढू. ओके,
सिलेबस खूप मोठा आहे सर, आत्ता काय वाचावे, कुठून सुरुवात करावी, एकूण एकच प्रश्न आहे लगभग तर ते पण मी टॅकल करतो. एखाद्या मित्रांचा ग्रुप आत्ता जॉईन करू का? तर बघा, आत्तापासून तुम्ही हे ठरवू शकत नाही की पुढे 3 वर्षानंतर खरंच तो माझा मित्र एमपीएससी देणार आहे, किंवा मधल्या काही पिरियडमध्ये त्याच्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाची अपब्रिंगिंग वेगळी असते, तर नंतर तो लाईफमध्ये डिसिजन दुसरा घेऊ शकतो. तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यासोबत राहणार आणि तो नंतर म्हणणार अब मैं एमपीएससी नहीं कर रहा, मैं तो बिजनेस करा, पापा ने ये बोला, मम्मा ने ये बोला, अभी मैं फॉरेन सेटल हो रहा. तुमचं मग ते डिसमूड नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही आत्तापासूनच लगेच ग्रुप बनवणार, डिस्कशन करणार रोज युद्ध पातळीवर, जसं काय उद्याच एक्झाम आहे, असं नाही भाऊ. 9चे 9 दिवस नका करू. एकटं चला, एकट्यानेच एक्झाम तुम्ही पास होणार आहे. तुमची लढाई तुमच्या सोबतच आहे. एवढं घासपिटे नका करू की सर मैं तो एकदम तूफान AK-47 घेऊन आता लगेच रणंगावर उतरणार आहे. नहीं होता भैया, इतना आगे नहीं बढ़ने का, धीरे धीरे चलने का. कोई भी बड़ी चीज धीरे धीरे होती है. ठीक आहे. न्यूजपेपर कसं वाचावं, कोणते आर्टिकल इम्पॉर्टंट आहे, कोणत्या न्यूजला आपण इम्पॉर्टंट मानलं पाहिजे, कशावर आपण फोकस केला गेला पाहिजे, आत्तापासून व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह वाढवू का वगैरे, एवढे लवकर नका करू. तुम्ही असं खास शब्दसंग्रह वाढवायचं म्हणून रोज 5 शब्द लिहून घेणार, तसं नाही होत. ते जमाना 10वी 12वीचा गेला. तुम्हाला आता न्यूजपेपरवर फोकस करायचं. रोजच्या रोज न्यूजपेपर आर्टिकल वाचल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचं शब्दसंग्रह वाढत असतो, ते तुम्हालाही कळत नाही. ऑटोमॅटिकली तुमची रायटिंग स्किल वाढते, ते तुम्हालाही कळत नाही. तर खास मी रायटिंग स्किलवर, खास मी व्होकॅब्युलरीवर फोकस, खास समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ करतो, खास वन वर्ड सबस्टिट्यूशन, वाक्य म्हणी, वाक्प्रचार पाठ कर. अबे नहीं, ऐसा नहीं होता है. ठीक आहे. मग नोट्स, आता नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, पीडीएफ सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. कसं करायचं हे सगळं मी सांगणार आहे 1 बाय 1. पण आतापासून बेसिकली मी असं ॲझ्युम करतोय की तुमच्याकडं मिनिमम 2 वर्ष आहे. 2 वर्ष पहिले तुम्ही एमपीएससीचं प्रिपरेशन करताय. मग 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष असेल तर वर्ल्ड बेस्ट. मग तर पहिल्या प्रयत्नातच तुमचं झालं. पण एक्झॅक्ट सगळेजण सांगतात ये करलो वो करलो, आमका फलका, लगेच पुस्तकं आणून घेतली, लगेच गठ्ठा मागवला, 5,000ची पुस्तकं आणून घेतली, लगेच वाचायला सुरुवात. 9चे 9 दिवस, 2 दिवस वाचणार, तिसऱ्या दिवशी म्हणणार राम राम मेरे को नाही जमता. असं नाही करायचं. लगेच पुस्तकं मागवायचं नाही. पैसे जास्त झाले असेल तर मग माझ्याकडे द्या. ठीक आहे, मी सांभाळून ठेवतो, विथ इंटरेस्ट तुम्हाला देईन परत. पण तसं करू नका. अरे तुमच्या, अच्छा बघा, माझं एकही पुस्तक मार्केटमध्ये नाही सध्या. ते फ्युचरमध्ये येईल नाही येईल आय ऑल्सो डोंट नो, कारण की तो एकदम वेगळा प्लॅटफॉर्म आहे पुस्तकांचा. नाही मी तुमच्याकडून नोट्सचे पैसे घेणार आहे, नाही तुमच्याकडून बेसिक तुमचं काहीच नाही. तर माझा फायदा आहे त्याच्यात ॲक्च्युली. ठीक आहे, पण मी तुम्हाला स्वतःहून सांगतो की एवढी घाई नका करू. ठीक आहे. तर 1 बाय 1 सुरुवात करूया. बघा, आता 2 ग्रुप प्रामुख्याने पडू शकतात. एक राज्यसेवावाले की जे म्हणतात की आम्ही राज्यसेवावाले, मला राज्यसेवाच करायची, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, सीओ, बीडीओ हेच बनायचं आहे. तर मग त्यांनी आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग सोबत इतर विषयांचा अभ्यास सुरू करावा. आणि निर्णय क्षमता सुद्धा उतार्या सकट, म्हणजे इंग्रजी उतारे, मराठी उतारे आत्तापासून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आणि जर तुम्ही नुसते संयुक्त गट ब क म्हणजे PSI, ASO, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर वगैरे वगैरे, क्लर्क, टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, सेल्स टॅक्स ऑफिसर हे गट ब आणि गट क करायचं असेल तर मग तुम्ही आता अंकगणित बुद्धिमत्ता सोबत इतर विषयाचं सुरुवात करायचं, ज्याच्यामध्ये हे निर्णय क्षमता, उतारे वगैरे हे येणार नाही. कारण की उतारे, निर्णय क्षमता फक्त राज्यसेवेचा पार्ट आहे, तुम्हाला नाहीये. इव्हन राज्यसेवेमध्ये GS 1, 2, 3, 4 मग ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे वगैरे असतो, तो कंबाईनला नसतो. इथं रायटिंग असतो मेन्समध्ये. इथं आजही प्रिलिम आणि मेन्स MCQच आहे. कोण बनेगा करोडपती म्हणजे ऑप्शन वाईज 4 ऑप्शन निगेटिव्ह मार्किंग सोबत. तर ऍक्च्युली कोणत्या विषयाला निगेटिव्ह मार्किंग आहे, कसं क्वालिफिकेशन आहे, काय आहे, हे सगळं मी ऑलरेडी एक सेशन अपलोड केलेला आहे चॅनलवरती आपल्या. तर तो म्हणजे तुम्हाला थंबनेल असं दिसेल की व्हॉट इज MPSC. मग त्याच्यात मी राज्यसेवाचे वेगवेगळे, कंबाईनचे वेगवेगळे, टेक्निकलवाले, ॲग्रिकल्चरवाले, इंजिनिअरिंगवाले यांचे सगळ्या, इव्हन ज्युडिशरी यांच्या सगळ्या एक्झामबद्दल एक्सप्लेनेशन केलंय. काय क्वालिफिकेशन लागते, आत्तापासून तुम्हाला कोणतं ग्रॅज्युएशनमध्ये कोणतं सब्जेक्ट घ्यावं लागतं, कशात ग्रॅज्युएशन करावं लागतं, तो ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहे, तो एकदा जाऊन चेक करा. ठीक आहे. तर आपल्याला इथं 2 विषय काय कळाले की पहिले तुम्ही डिसाईड करून घ्या की तुम्ही कोणते विद्यार्थी आहे. ह्या कॅटेगरी A चे आहे
का कॅटेगरी बी चे आहेत? कळलं? हा. आता अच्छा, मी अंकगणित बुद्धिमत्ताच का म्हणतोय? अरे यार, सीधी बात है, मेरे को ऐसा सब्जेक्ट पढ़ने का है जो कभी चेंज नहीं होगा. 20 वर्षा पहिले पण अंकगणित बुद्धिमत्ता तेच होतं, आजही तेच आहे, पुढे पण तेच राहणार. आणि अंकगणित बुद्धिमत्ताचा फायदा हा आहे की सर्वात जास्त वेटेज आहे. हा, ऑफिशियली सर्वात जास्त आहे. इथं राज्यसेवेला 400 मार्काचा जो प्रिलिमचा पूर्व परीक्षेचा पेपर असतो त्याच्यातून 200 मार्क म्हणजे 50% एवढं वेटेज तर कोणत्याच विषयाला नाहीये. इथं सुद्धा प्रिलिम मध्ये 100 प्रश्न येतात तर त्याच्यापैकी 20 प्रश्न म्हणजे 20% आणि मेन्स मध्ये 22%. पूर्व आणि मुख्य परीक्षा सर्वात जास्त असा कोणता विषय असेल एमपीएससी मध्ये तर तो मॅथ्स रिझनिंग आहे. आणि हा नेहमी चेंज होत नाही, कधीच चेंज होत नाही. तेच मॅथ्स रिझनिंगचा सिलेबस शेवटपर्यंत. आणि त्याचा फायदा अजून एक आहे की मॅथ्स रिझनिंग तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन करतात आहेच, टेक्निकल सब्जेक्ट टेक्निकल पोस्ट करता आहेच, परंतु जर तुम्ही सरळ सेवा करत असाल तिथं पण मॅथ्स रिझनिंग शिवाय पर्याय नाही. उधर भी आपको लगने वाला है. तलाठी करा, वनरक्षक करा, पोलीस भरती करा, काय करायचं ते करा, सहकार करा, नगर परिषद करा, महानगरपालिका करा, वेगवेगळ्या मध्ये एक्झाम्स येतात, तिथं पण मॅथ्स रिझनिंग शिवाय पर्याय नाही. आणि मॅथ्स रिझनिंगचं असं असतं की त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला खूप 2-3 वर्षाची मेहनत लागते, मग ते कॅल्क्युलेशन फास्ट होतं, काटापिटी फास्ट होते, पटापट पटापट टाईप समजतात. त्यामुळे ते आत्तापासून करा. आणि मॅथ्स रिझनिंग मध्ये काय झोप येत नाही, डोकं चालतं ना, त्यामुळे तुम्हाला असं बोर होणार नाही. पण असं नाही की नुसतंच मॅथ्स रिझनिंग करा. मी काय म्हटलं, याच्यासोबत दुसऱ्या विषयाचा पण अभ्यास सुरू करायचा, दुसरे कोणते ते पण घेतो, आणि ते पण असे विषय पाहिजे ज्याचं करंट सोबत जास्त ताळमेळ नको. कारण की तुम्ही 3 वर्षानंतर एक्झाम देणार आहे तर आत्ताचे करंट अफेअर्स तुम्हाला थोडी आहे, तुमच्याकरता ते पास्ट इव्हेंट होऊन जाणार. त्यावेळेस जेव्हा एक्झाम देणार त्याच्या 1 वर्षाच्या पुढे मागे ते वाले करंट अफेअर्स चालू घडामोडी तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहे. अभि थोडी करणे का वो. तर कसं करायचं मी सांगतो. आणि मी हे जेवढं सांगतोय ना, प्लीज वही घ्या ना हातात. नसेल घेतलं तर मी 1 मिनिट थांबतो, पटकन आत्ताच्या आत्ता उठा आणि लगेच वही पेन घेऊन या, साधा पेपर घेऊन या 2 पानाचा. मी जे सांगतो ते लिहून, सर आम्हाला सगळं समजतं, माझ्या सगळं डोक्यात राहील, 15 मिनिटं 1 तासानंतर सगळं विसरून जाणार. प्लीज लिहा ना हाताने, काय बिघडतं, थोडस ऐका माझं, चांगल्यासाठीच करत सांगतो तुमच्या. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा सुरुवात मी कशी करतोय. इथं तुम्हाला सुरुवात पर्यावरण म्हणजे इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, भूगोल नॉर्मली जॉग्राफी वेगळं झालं, तसं भूगोलामध्येच कन्सिडर करतात पण मी इथं वेगळं केलेलं आहे. इतिहास, हिस्ट्री आणि कला संस्कृती सोबत, कला संस्कृती वेगळं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं, हा मेन सब्जेक्ट, याचा हा सब सब्जेक्ट, मेन सब्जेक्ट याचा हा सब सब्जेक्ट. ठीक आहे. आणि दोघांची इंग्रजी ॲज वेल एज मराठी दोन्ही भाषेमध्ये पुस्तकं PDF अवेलेबल आहे, दोन्ही भाषेत. इवन हिंदीमध्ये पण आहे, सिंधीमध्ये आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, जे पाहिजे त्या भाषेत अवेलेबल आहे. सगळं डेटा कसं डाउनलोड करायचं सगळं सांगतो मी. आता मी इथं मॉर्निंग टाइम दिलाय, इव्हिनिंग टाइम दिलाय. आता खूप जणांचं असं असतं की सर मी रात का किडा हूं, निशाचर प्राणी मी है ना, मी सकाळी दुपारी झोपतो आणि संध्याकाळी उठून फ्रेश आंघोळ करून नाश्ता करून अभ्यासाला बसतो. मे बी असे किंवा वर्किंग कॅन्डिडेट्स, दिवसभर ऑफिस असतो, दिवसभर शेतात काम करावं लागतं, हाऊसवाईफ आहे, दिवसभर काम करावं लागतं, रात्री मुलं झोपले, पती झोपलं की अभ्यास करावा लागतो. मग असं होऊ शकतं ना, प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगळा असतो, प्रत्येक एकाच प्लॅटफॉर्मवर थोडी अवेलेबल आहे आज. तर तुम्ही तुमचं डिसाईड करून घ्या की तुमचं कोर डोकं कधी चालतं, मॉर्निंगला चालतं की इव्हिनिंग मध्ये चालतं, तुम्ही जास्त फ्रेश कधी राहतात, मूड तुमचा कधी असतो. तर पहिले हे डिसाईड करून घ्या. सर मी मॉर्निंगचा विद्यार्थी आहे, माझं सकाळी सकाळी 6 वाजता 4 वाजता सुटतो मी, तेव्हा माझं जास्त डोकं चालतं. हा, याच्यात आजकाल कॉस्मोपॉलिटन जिंदगी झाल्यामुळं हे वाले लोक थोडे कमी भेटणार, कारण की कमी कमी होत आहे, रात्रीवाले जागताय. पण याचा काही संबंध नाही की सकाळी उठून केलेला अभ्यासच लक्षात राहतो, असं काही नसतं बाय. तुम्ही चांगली 8 तास झोप घेतल्यानंतर जे फ्रेश राहतात ना, मग ते 8 तास रात्रीची झोप असो की सकाळ, नॅचरली सायंटिफिकली तुम्ही रात्री झोपले सकाळी उठले हे तुमची हेल्थ करता पण चांगलं आहे. तर आपल्याला हेल्थ पण तर मॅनेज करायची बाबा, सब कुछ देखना पड़ता ना, एक ही एंगल से नहीं चलना पड़ता. तर पहिले हे डिसाईड करून घ्या, मग त्या फ्रेश मूड मध्ये हे वाले विषय करायचे. आणि जेव्हा एकदम आहे सर पढ़ पढ़ के बोर हो गया सर,
अभी मेरे से नहीं होता, अभी तो चायच पीना पडता मेरे को, कॉफीच लेना पडता. त्यावेळेस मग तुम्ही मॅथ्स रिझनिंग उचला. कारण की थोडस तुम्ही कंटाळले सुद्धा ना, त्यावेळेस मॅथ्स रिझनिंग होऊ शकतं. पण हे जीएस चे विषय होत नाही बे. न्यूज आर्टिकल वाचणं, संपादकीय कॉलम वाचणं झोपेत होत नाही. त्याला तुम्हाला फ्रेश मूडच पाहिजे. तर हे पहिले डिसाईड करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता मी पहिले तुम्हाला सिलेबस दाखवतो एकंदरीत, आणि ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाणार आहे. कुठं भेटणार, काय भेटणार, आत्ताच सांगतो ना बे. ऍप्लिकेशनची लिंक दिली खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तिथून तुम्हाला फ्री मटेरियल मध्ये याचे पीडीएफ भेटणार. इव्हन मी युट्यूबवर जे लाईव्ह सेशन घेतो त्याचे सुद्धा पीडीएफ तुम्हाला भेटणार. सिलेबसचे पीडीएफ तुम्हाला तिथे भेटणार. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथे, सब कुछ फ्री में अवेलेबल आहे. इकडं तिकडं जायची गरजच नाहीये. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन डाउनलोड करून घ्या प्ले स्टोर वरून. ऍपल मध्ये पण चालतो आणि प्ले स्टोर वर पण चालतो. ठीक आहे. तर हा सिलेबस मी फक्त दाखवतोय पहिल्यांदा, वन बाय वन बघून घ्या. गणितातील महत्वाचे चॅप्टर एवढेच नाही, अजून हे पहिलं पेज आहे, पेज नंबर 1. त्यानंतर पेज नंबर 2 अंकगणित म्हणजे मॅथमॅटिक्स बद्दलच बोलतोय मी. ठीक आहे. एकदा बघून घ्या, इंग्लिश मराठी दोन्ही दिले मी. त्यानंतर बुद्धिमत्ताचं पेज नंबर 1 आणि बुद्धिमत्ताच पेज नंबर 2. सर्वात जास्त मोठा सिलेबस तुम्हाला बुद्धिमत्ताचे दिसत असेल, याचा अर्थ बुद्धिमत्ताला सर्वात जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे असं नाहीये. हे डिपेंड्स करतं की आतापर्यंत आपण काय काय म्हणजे कोणती एक्झाम कॅटर करतोय आणि त्या एक्झामचं मागचं प्रिव्हियस अनालिसिस काय म्हणतं. राज्यसेवेचं वेगळं आहे, कंबाईनचं वेगळं आहे, सरळ सेवेचं वेगळं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं घोडं चालतं. एकाच घोड्यावर बसून तिने एक्झाम नाही देऊ शकत. ठीक आहे. आता कॉम्प्रेन्शन, आता हे राज्यसेवे करताय, ओनली फॉर राज्यसेवा. वाटलं तर लिहून देतो राज्यसेवा. पण असं नाही की फक्त राज्यसेवा वाल्या स्टुडंटनीच करायचं, इवन कंबाईन वाले पण करू शकतात. का असं सांगताय सर तुम्ही, का आम्हाला लोड देताय? अरे यार, कंबाईनच्या मुख्य परीक्षा मेन्स परीक्षेमध्ये इंग्रजीचा आणि मराठीचा पेपर येतो. त्याच्यामध्ये एक इंग्रजीचा उतारा आणि एक मराठीचा उतारा कंपल्सरी असतो, तो सोडवावाच लागतो. हा, तर त्याची पण तर प्रॅक्टिस होईल. आता राज्यसेवेवर या, तर राज्यसेवेमध्ये मराठीमध्ये एक पॅसेज येतो, त्याच्यावर 5 प्रश्न येतात. इंग्लिश मध्ये एक पॅसेज येतो, 5 प्रश्न येतात, ज्याचं फक्त इंग्लिशच ट्रान्सलेशन असेल, ज्याचं फक्त मराठीच ट्रान्सलेशन असेल. आणि असे 8 पॅसेज येतात. एका पॅसेजवर 5 प्रश्न, 8 पंचे 40 प्रश्न, ज्याचं इंग्लिश प्लस मराठी सगळं ट्रान्सलेशन येतं. तर तुम्ही आत्तापासून विचार नका करू की सर मेरे को इंग्लिश बहुत हार्ड जाता है, मराठी बहुत हार्ड जाता है, मेरा तो सेमी इंग्लिश था, ऐसा वैसा, तुम्हें कैसा करू. कुछ करने की जरूरत नाही. सगळ्यांसाठी पेपर बनवला जातो. तेवढी पुरती तेवढी इंग्लिश आलीच पाहिजे, तेवढी पुरती तेवढी मराठी आलीच पाहिजे. असं नाही की एकदम तुम्हाला बेसिक, एकदम डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला ते ज्ञानचक्षु तुमचे उघडले पाहिजे. नाही, बेसिक मुलंच तुम्हाला सांगू का, एमपीएससी युपीएससी ला आहे ना, हे आघाऊ मुलं आवडतच नाही. जास्त विचार करणारे, जास्त बडबड करणारे, जास्त स्वतःचं डोकं चालवणारे. दे वॉन्ट कॉमन मॅन, याची चौकस बुद्धी आहे आणि जो ऍक्ट करायला रेडी राहतो नेहमी. रस्त्यावरून जाताय, कुठं काही ऍक्सिडेंट झाला, तुम्ही जाऊन मदत करताय की मला काय घेणं देणं, दुरूनच बघणार, फोटो काढणार, व्हिडिओ काढणार. तसे नाही पाहिजे त्यांना. तुम्ही जाऊन त्यांना हेल्प केली गेली पाहिजे. समाजात काही घडतंय, तुम्ही आवाज उठवला गेला पाहिजे, अशी मुलं पाहिजे त्यांना. ठीक आहे. हा, त्याच्यातही तुम्हाला समाजात राहताना डिफेन्सिव्ह खेळावं लागतं. असं नाही की दोन म्हणजे एका आपल्या पडोसीमध्ये नवरा बायकोचे भांडण चालतं, तुम्ही जाऊन हे करताय, ते नाही पाहिजे. तिथं चौकस बुद्धी. तुम्ही त्यात तुमचा अधिकार नाही. तिथं अधिकार कुठे असतो, जिथं पब्लिक प्लेस असते. ठीक आहे. तर तो वेगळी गोष्ट झाली, ते आता आजचा प्लॅटफॉर्म नाही ते सांगायचं. ठीक आहे. आता डिसिजन मेकिंग हे पण राज्यसेवा करताय. मला असं वाटतं पुढे जाऊन कंबाईन मध्ये पण चेंजेस होणार आहे आणि तिथंही डिसिजन मेकिंग विचारणार आहे, म्हणजे निर्णय क्षमता. म्हणजे तुम्हाला असे एखादी सिच्युएशन दिले असते, इश्यू दिलेला असतो आणि त्यावर ऑप्शन दिलेला असतो ऍज अ उदाहरणासकट उत्तर, आणि ते तुम्हाला निवडायचं असतं. तर त्याच्यावर 5 प्रश्न येतात. हा सीसेटचा पेपर पॅटर्न आहे. पण राज्यसेवावाल्यांनी सुद्धा इथून तयारी करा, आपले कंबाईन वाल्यांनी, कारण की ते तुम्हाला पुढे जाऊन येणारच आहे. आज न उद्या तुम्हाला ते टाकतीलच. जसं राज्यसेवेचा
इकॉनॉमिक्सचा सिलेबस, सायन्सचा सिलेबस, जॉग्राफीचा सिलेबस, रिमोट सेन्सिंग वगैरे वगैरे हे सगळं त्यांनी कंबाईन मध्ये टाकलंच ना नवीन सिलेबस मध्ये. मग आता आता हे पण होणार आहे, दम मारो. आणि अजून एकदा सांगतोय, कंबाईन मध्ये पण पुढे जाऊन डिस्क्रिप्टिव्ह येणार आहे. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, आज मी तुम्हाला 2025 मे मध्ये सांगतोय. बाद में तुम सलाम ठोकोगे. ठीक आहे. नेक्स्ट, आता ह्या पीडीएफ स्टेट बोर्डच्या. अच्छा सर, ते स्टेट बोर्ड कशाला सर, एनसीआरटी का नाही? तर बघा, जर तुम्ही कंबाईन वाले असणार तर स्टेट बोर्डला फॉलो करा. एनसीआरटी लेवल जाण्याची गरज नाही. कुछ भी कह लो, नाही बोले तो नाही. स्टेट बोर्ड मध्ये सगळं, आणि खूप अपडेटेड स्टेट बोर्ड, खूप चांगल्या रीतीने बनवलेले. मग राज्यसेवाल्यांनी करू शकतात एनसीआरटी फॉलो, पण मोजकेच. पण मी काय म्हणतो, तुमच्याकडे वेळ आहे ना, 2-3 वर्ष आहे ना, पहिल्यांदा स्टेट बोर्डला प्रेफरन्स द्या. कारण की त्याच्यात महाराष्ट्रात टच आहे, महाराष्ट्राचं एक्झाम्पल्स आहे, महाराष्ट्राचे प्लेसेस बद्दल सांगितलेलं आहे, ते तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे. असं नाही की एनसीआरटी वर एक वेगळा व्हिडिओ आहे, ठीक आहे, तो राज्यसेवावाल्यांसाठी असेल. पण स्टेट बोर्ड दोघांना फॉलो करायचं आहे. तर हे लिहून घ्या, HTTP असंच, किंवा नुसतं ई बालभारती जरी टाकलं तुम्ही तरी तुम्हाला ते भेटून जाईल गुगलवर लिंक. ठीक आहे, तिथून डाउनलोड ओरिजिनल करू शकतात. पण ते नुसतं ओरिजिनल वाचून, कारण की त्यांचा सिक्वेन्स कसा असतो, 5वीचं हे पुस्तक, 6वीचं हे पुस्तक, 7वीचं, तसं नाही करायचं बे. आपल्याला टॉपिक नुसार लिंक पण तर लागली पाहिजे. एक हवामान चॅप्टर नंतर नदी, नदी चॅप्टर नंतर ते दगडाचा प्रकार, दगडाच्या प्रकारानंतर स्थलांतरांचा प्रकार, मग ते लिंक नाही लागत. एकदा सगळं हवामान एक खट्टी वाचलं गेलं पाहिजे, मग तुम्हाला ते हवामान हा टॉपिक डोक्यात घुसणार. मग त्याचे नोट्स, मग त्याचे प्रश्न उत्तर, मग त्याच्यावर आधारित आतापर्यंत आलेले प्रश्न, त्याचा अनालिसिस, मग असं असं करावं लागतं. धिस इज द स्मार्ट स्टडी. गॉट इट? कसं करायचं बघा. आता सपोज पर्यावरणाचे कोणकोणते पुस्तक तुम्हाला फॉलो करायचे, मी आता स्टेट बोर्डवर बोलतोय, एनसीआरटीचं वेगळं असणार आहे, नाही तर मग हा खूप लांबलचक व्हिडिओ होऊन जाईल. 12वीचं पर्यावरण शिक्षण मराठी, 12वीचं पर्यावरण शिक्षण इंग्रजी, सेमच आहे बे. आणि हे 12वी पर्यावरण शिक्षण इंग्रजी, ठीक आहे. एक पुस्तक इंग्रजीमध्ये एक्स्ट्रा आहे, त्याचं मराठी नाहीये, पण एक मराठीमध्ये तुम्ही फॉलो करू शकतात. याचंच इंग्लिश हे, आणि हे वाला क्लिअर कट इंग्रजीमध्ये, याचं मराठी नाहीये. तर तेवढं पुरतं तेवढं बघून घ्या. मी फक्त तुम्हाला कव्हर पेज दाखवतोय. बघा, आता जसं भूगोलाचं 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आहे पुस्तकं, कव्हर पेज दाखवले, याच्यात काय आहे ते पण सांगतो, कसं करायचं ते पण सांगतो. त्याच्यानंतर सेम इंग्लिशमध्ये 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी सगळं दिलंय, ठीक आहे. हे इंग्लिश. त्यानंतर भूगोल, हिंदी पण आहे बघा, हिंदीमध्ये वाचायचं, हिंदीमध्ये पण वाचा. अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहे, कन्नडा, तेलुगू, बेंगोली, उर्दू, हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, सिंधी. तर कोणत्या एक लँग्वेजला फॉलो करा, ठीक आहे. मोस्टली प्रेफरन्स 80% लोक मराठीच करतात, आणि इंग्लिश आत्ता करायला लागले, कारण की झेनजी जनरेशन आहे ना, जनरेशन झेड, आफ्टर 2000 पैदाइश, हे आता इंग्लिशवाले, तर हळूहळू यांचं प्रमाण आता वाढणार आहे. त्याच्यानंतर आता ही इंडेक्स आहे, जशी 6वीची ही मराठीची इंडेक्स, 6वीची ही इंग्रजीची इंडेक्स दिसते. मी आता फक्त तुम्हाला दाखवतो, याची पीडीएफ भेटणार आहे, नका घाई करू. ओके, तर ही 6वी, ही 7वीचं दिसतंय, त्यानंतर हे 8वीचं दिसतंय. जसं बघा, आता इथं प्रॉब्लेम काय आहे, वृष्टी, मग त्याच्यानंतर सागरजल, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा, मग त्याच्यानंतर व्यापार, मग नागरीकरण. म्हणजे तुम्ही जर असा सिक्वेन्सने वाचत गेला तर लिंक नाही लागणार. एक पर्टिक्युलर टॉपिकला धरून चालायचं, जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, ठीक आहे. जसं हे वाला 11वी, 12वी, ठीक आहे. 7th 8th इंग्लिशमध्ये, आतापर्यंत मराठी बघितलं, आता हे इंग्लिश, हे फर्स्ट एडिशन रिप्रिंट, फक्त 11वीचं दुसरं पुस्तक आहे, फक्त इंग्लिशमध्ये, द अर्थ मॅटर्स, हे इंग्लिशमध्ये, याचं मराठी ट्रान्सलेशन नाहीये, ठीक आहे. जिओलॉजी, हे पण इंग्लिशमध्ये आहे, याचं मराठी ट्रान्सलेशन नाहीये, दाखवलं. आता हे एन्व्हायरमेंटचं, ठीक आहे, एन्व्हायरमेंटचं मराठी. आता मी तुम्हाला हे जॉग्राफीचं आतापर्यंत सांगितलं, आता इतिहासाचं काही दाखवून देतो. पहिले डेटा बघून तर घ्या, काय काय कसं काय आहे, त्यानंतर आपल्याला कळेल पुढं, है ना. आता हे इतिहासामध्ये थोडंफार नागरिकशास्त्र पण आलेलं आहे, ठीक आहे.
त्या हिशोबाने सिविक्स ज्याला आपण म्हणतो मराठी, त्याच्यानंतर हे इंग्रजीवाले. ओके, याच्यात आर्ट कल्चर पण आहे. ठीक आहे, हे आर्ट कल्चर बघा, इतिहास नागरिकशास्त्र आर्ट कल्चरचा फोटो दिसतो ना तुम्हाला, हे सगळं आर्ट वगैरे, कला, कला संस्कृती. ठीक आहे, याचं पण मीडियम तेच आहे. मराठीचं 6वी 7वीचं 8वीचं इंडेक्स अनुक्रमानिका, त्यानंतर 9वी 10वीची अनुक्रमानिका, त्यानंतर 11वी 12वीची इंडेक्स. याच्यामध्ये बघा कधी भारत इराण आहे, मग लगेच मौर्य आला, मौर्य नंतर लगेच इतिहास नवे पर्व, मग दक्षिण. आता कसं आहे बघा, मुघलकालीन भारत 11वी मध्ये पण आहे आणि मुघलकालीन भारत इथं कुठं पहिले पण असणार. मौर्य प्राचीन भारत बघा, इथं पण मुघल आला, हा 7वीचा आहे. मग या 7वीच्या मुघला नंतर तो लगेच 11वीचा मुघल वाचला गेला पाहिजे, ते सिक्वेन्स लावावं लागणार ना. आता तुम्ही असे सगळेच पुस्तक मागवून घेणार, मग याच्यानंतर हे वाचायचं का ते वाचायचं, कन्फ्युज होतं. मी ते सगळं कन्फ्युजन तुमचं दूर करून टाकलेलं आहे. दम तो मारो यार, अभी तो शुरू हुआ है ना. आणि पहिले लाईक ठोका बरं सेशनला, आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण की लाईव्ह सेशन असो किंवा काही अपडेट असो, न्यूज वगैरे तुम्हाला भेटत राहणार. सबस्क्राईब नाही करोगे, कुछ नहीं करोगे तो कैसा चलेगा. फोन करून थोडी सांगणार तुम्हाला नेहमी नेहमी. हा, आणि आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा मी दिलेली आहे, ग्रुप डिस्कशनची लिंक सुद्धा आहे, ती ग्रुप डिस्कशनची लिंक जॉईन करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तिथं डिस्कस करता येईल इतरांसोबत. तुम्हाला सगळं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर हे 9वी 10वी 11वी 12वी. आता हे इंग्लिश मध्ये 6वी आणि 7वी. ठीक आहे, 8वी आणि 9वी 10वी. ठीक आहे, 11वी आणि 12वी. ठीक आहे, ओके. आता हे कलेचं बघा, 11वीचं कलेचं वेगळं पुस्तक, 11वीचं परत एक कलेचं वेगळं पुस्तक. ठीक आहे, त्यानंतर 12वी मध्ये पण कला आहे, 12वी मध्ये पण कला आहे, असे 4 पुस्तक आहे. 11वीचे 2, 12वीचे 2. सेम इंग्लिश मध्ये आहे, सेम मराठी मध्ये आहे. 4ही पुस्तक इंग्लिश, 4ही पुस्तक मराठी मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, जॉग्राफीचं फक्त काही 2 पुस्तकं एक्स्ट्रा तुम्हाला फक्त इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे. तर हे 11वीचं कलेचं पुस्तक जे आहे 2, त्याचे हे इंडेक्स. ठीक आहे, आणि त्यानंतर हे 12वीचे जे मराठी आहे त्याचे आहे इंडेक्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे दिलेले आहे. आता हे सगळंच वाचत बसायचं का नाही, सांगतो सगळं. ठीक आहे, आता हे इंग्लिश मध्येच दाखवलं. आता हा सिक्वेन्स बघा मी कसा तयार केलेला आहे, तुम्हाला याचे PDF मी कंपाईल करून दिलेले आहे, फ्री मटेरियल मध्ये ऍप्लिकेशन मध्ये गेल्यावर कळेल. जसं मौर्यकालीन भारत 6वीचा घेतला, तोच 6वी मध्ये अजून एक मौर्यकालीन राज्य आहे, 6वी मध्ये आहे, 6वी मध्ये आहे, 6वी मध्ये. तिथून मग डायरेक्ट त्यांनी 11वी मध्ये मौर्याबद्दल दिलंय. मग 11वीचं कधी कधी एका टॉपिकवर 11वी मध्ये पण आहे, 10वी मध्ये पण आहे, 9वी मध्ये पण आहे, 8वी मध्ये पण आहे. तर हा मौर्य बद्दलचा सर्व इतिहास एकाच टॉपिकने सुरुवात करायचा, इथून हे. आता मग तुम्हाला हे असं शोधावं लागेल का, ते पुस्तक असं कट करावं लागेल का, नाही. मी हे बनवून दिलंय तुम्हाला सगळं डिजिटल. तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात, पण प्रिंट नका काढू, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. जसं बघा, आता मौर्यकालीन भारत हा 6वीचं. आता हे 6वी मध्ये असं दिलेलं तुम्हाला बघा, किती क्लिअर कट, चांगलं असं कलरफुल दिलं त्यांनी, असं हे बॉक्स करून. हे तुम्हाला माहित आहे का, मग त्याच्यावर प्रश्न काही इम्पॉर्टंट असतात त्यांना बोल्ड केलेलं आहे असं. तर याच्या नोट्स पण कशा काढायचे मी सांगतो. आणि हा नोट्स बनवताना तुम्ही काय करणार, जसं मी एक फॉर एक्झाम्पल देतो. आता हे तुम्हाला वाचतंय. ठीक आहे, सम्राट सिकंदर बद्दल दिलेलं आहे. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आलात. तर सर्वात पहिले भारतात कुठे पाय ठेवलं त्यांनी, कोणत्या याच्यात, तर तक्षशिलेमध्ये. कोणती नदी ओलांडली होती, सिंधू नदी. कधी कधी तुम्हाला गंगा नदी कन्फ्युज करायला देणार. ठीक आहे, हा. तर तुम्हाला हे असं स्टोरी टाईप वाचायचं आहे. इतिहास तर स्टोरीच आहे ना, पण तुम्हाला त्याच्यातल्या फॅक्ट्स आणि फिगर्स लक्षात ठेवायचे, डेटा लक्षात ठेवायचे, ज्याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. जसं कधी आला होता तो 518च्या सुमारास. दारियुश नावाचा इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबच्या काही भाग जिंकून घेतला होता. दारियुशने या प्रदेशातील काही सैन्य आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासाच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते, असं हे माहित पाहिजे. आता जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला आणि उरलेल्या आयुष्यात तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला, तिथेच त्याचा मृत्यू झाला. तर आपल्याला थोडं बहुत चंद्रगुप्त मौर्य काय होता, आता इथून आपल्याला डेटा काय भेटतो की चंद्रगुप्त मौर्याबद्दल त्यांनी दिलेले स्टेट बोर्ड वाल्यांनी, म्हणजे या चंद्रगुप्त
नाव हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग चंद्रगुप्त मौर्यावर आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन गुगलवरून इतर रेफरन्स पुस्तकमधून काय भेटते, कुठे भेटते, तर लगेच इथं लिहून ठेवायचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन. अशा जागा सोडलेल्या आहे स्टेट बोर्ड मध्ये. तर हे पॉईंट, हे पॉईंट, हे पॉईंट, हे पॉईंट, म्हणजे जेव्हा केव्हा आपण रिवाइज करणार तर तिथले तिथे चंद्रगुप्त मौर्य बद्दल ही दिलेली इन्फॉर्मेशन आणि अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन लगेच आपली होऊन जाते. असा अभ्यास करायचा असतो. ठीक आहे. याचा नोट्स कसा बनवायचा, काय बनवायचं सगळं सांगतो. जसं बघा, गुजरात राज्यातील जुनागड जवळ चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण. तर कधीही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चंद्रगुप्त मौर्याने गुजरातमध्ये कोणत्या नावाचे धरण बांधले होते, तर सुदर्शन नाव. त्यांनी इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलंय, तर आपल्याला ते इम्पॉर्टंट आहे. ते एक ओळीत लिहून टाकायचं नोट्स बनवताना. जसं चंद्रगुप्त मौर्य खाली गुजरात धरण, आणि धरण कोणतं, सुदर्शन. बस एवढंच लिहायचं, लगेच आपल्याला कळून जातं. असं पूर्ण एक वाक्य नाही लिहित बसायचं. कशा नोट्स बनवायचे, कशा आकृत्या काढायच्या, आता एक सांगतो, त्याच्यावर मी थोडंसं घेतो. जसं हा आपल्याला स्टेट बोर्ड मध्येच मॅप दिलेला आहे. तर आपण काय करायचं, नोट्स बनवताना तुम्हाला A4 साइज ब्लँक पेजेस वाले पुस्तक आपले नोटबुक आणायची. मार्केटमध्ये भेटते. A4 साइजची प्रिंट्स घ्यायची, नाही तर त्याचे स्पायरल करून घ्यायचे. ते स्पायरलची पण डायरेक्ट बनवलेली पुस्तकं भेटून जातात. बुक स्टॉल कलर माहित असतात त्यांना. ती नोटबुक द्या म्हणा. असंच का, कारण की राज्यसेवेवाल्यांना जो ऍक्च्युली तुमचा पेपर असणार असतो ना, तो पेपर असा साईडने बॉक्स असतो, ती मार्जिन असते, तिथे लिहिता येत नाही, याच्यामध्येच तुम्हाला लिहावं लागतं. तर आत्तापासून तुमच्या नोट्सची तशीच प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे. ऍक्च्युअल पेपर तुमचा असा असतो, अँसर शीट वाला. हा, कंबाईन वाल्यांना ते नाही, कारण की कंबाईन वाल्यांना नुसतं टिक करायचंय. ते असं राज्यसेवेवाल्यांना फायदा होऊन जाईल. मग तुम्हाला कळेल की तुमचं फॉन्ट साईज किती लिहिण्याची, किती ओळ बसतं, कारण की शब्दांची लिमिट आहे 200 शब्दात, 250 शब्दात. हे तुम्हाला राज्यसेवेमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे तुम्हाला आत्तापासून कळतं की कसं लिहायचं, किती वेळेत लिहायचं, किती वेळ बसली पाहिजे. मग त्याच्यात आकृती काढा. बघा, जसंचे तसं लिहिण्याचं प्रॅक्टिस करू नका. तुम्हाला दुसरं पुस्तक नाही बनवायचंय, तुम्हाला त्याच्या नोट्स काढायचे. तर नोट्स काढताना आकृत्यांचा वापर करा, एका लाईनीत वापर करा, पेन्सिल वापर नका करू, एकच पेन, कलर पेन, कारण की तिथे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये एकच पेन असणार आहे, एक तर निळा किंवा काळा. ठीक आहे. तुम्हाला पेन्सिल वापरता येत नाही, तुम्हाला हायलायटर वापरता येत नाही. आता तुम्ही खूप नोट्स चांगल्या बनवायचे म्हणून हायलायटर वापरणार, पेन्सिल वापरणार, काही गरज नाही. ते फंद्यातच पडू नका. एकच पेन किंवा पेन्सिल. आकृत्याचा जास्तीत जास्त वापर करा. शब्द, सिनॉप्सिस असं मोठं हेडलाईन द्या, त्याच्या खाली 2 अंडरलाईन करा. अंडरलाईन केली तर चालते. तसं काहीतरी आत्तापासून करा. तर तुम्ही एक काम करा, 2-3 चॅप्टर वाचा, त्याच्या नोट्स बनवा, चांगलं मस्त A4 साईजवर त्याचा फोटो काढा. ठीक आहे. आणि फोटो काढल्यानंतर मला व्हॉट्सअपवर पाठवा. मग मी तुम्हाला चेंजेस सांगतो. नाही बाई, याच्यात असं कर, तसं कर, याच्यात हे चेंज कर. एकदा दोनदा बनवून मग तुम्हाला एक्झॅक्टली कळणार. कारण की पहिल्याच याच्यात येणार असं मी पण अपेक्षा करत नाही तुमच्याकडून. ठीक आहे. तुम्ही गॅरंटेड याच्यावर नोट्स बनवा. मी आतापर्यंत एवढ्या जणांना हेल्प केली, तुम्हाला नाही करणार का अजून? ठीक आहे. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. वाचा, नोट्स काढा, मला पाठवा, मी तुम्हाला त्याचे चेंजेस सांगतो. टच मध्ये राहा आणि एक 24-48 तास द्या तुमच्या नोट्स बघून मला उत्तर द्यायला. कारण की असं नाही की बघितलं नाही, हे बाई खूप चांगलं लिहिलं, असं नाही. मला ते कट टू कट वाचावं लागतं. मी वर्ड टू वर्ड वाचतो. मी तसा माणूस नाही की अंदाजपंच सांगून दिला, मोगम सांगून दिला, नाही. प्रत्येकाला पर्सनल त्या म्हणजे आता खूप जण इंग्लिशमध्ये रायटिंग करतात, मग त्यांची शब्दरचना वेगळी असते. खूप जण मराठीमध्ये करतात, त्यांची शब्दरचना वेगळी असते. प्रत्येकाचा थॉट प्रोसेस वेगळा असतो, प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगळा असतो. कोण कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट समजणार, कोण कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट नाही समजणार, हे तर त्याच्या आन्सर रायटिंगवर अवलंबून आहे ना. मग मला तसं त्यांना सांगावं लागेल. यांना सांगितलेला उपाय, तुम्हाला सांगितलेलं सोल्युशन, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. कारण की प्रत्येकाचं लिखाण शैली, विचारशैली वेगवेगळी आहे. 5 बोट आहे, सगळे समान नाही ना, है ना. असं आता या प्रत्येक चॅप्टर मध्ये त्यांनी असे प्रश्न दिलेले, याला इग्नोर नका करू. हे सगळे प्रश्न तुम्हाला वाटणार हे 5वी-6वीचे प्रश्न आहे, आपल्याला काय करायचे, हे थोडी येतात रे. असे 1-2 प्रश्न जर आले ना तुमच्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये, तेवढे 4-4, 5-5 मार्क वाढून जातात. तिथे एका मार्काने तुम्ही किती मागे जातात. तर हे वाले तर जे ऑप्शन वाले नाही, हे तर कराच सॉल्व, जोडा लावा, जोडा कराच. परंतु जसं असं दिलेलं असतं की सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे काय, तर याचं असं
नोट्स फॉर्मॅटमध्ये पॉईंट मध्ये लिहा, हे काम केले, 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 हे काम केले. ठीक आहे. ग्रीक राजाची नाण्याची वैशिष्ट्य काय काय असतं हे कलेमध्ये हिस्ट्रीमध्ये येणार GS1 चा पेपर, की हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, पॉइंट वाईज. हे जब तक करोगी नाही तब तक नाही होगा. आणि सर मग मी याच्यात हिस्ट्री आणि जॉग्राफीच का घेतले, कारण की हिस्ट्री जॉग्राफी कधी बदलणार नाही रे, 99% सेमच असणार आहे. हा, बाकीचे इकॉनॉमिक्स थोडंसं सेन्सस किंवा इकॉनॉमिक सर्वे हे सगळं चेंज होत असतं. ठीक आहे, बजेट चेंज होत असतो, डेटा चेंज होतो सगळा, है ना. बाकीच्या विषयाचा प्रॉब्लेम येतो, सायन्समध्ये नवीन इन्व्हेन्शन, नवीन सगळं काही ते चेंज होतं, सायन्स अँड टेक वगैरे. त्यामुळे ते विषय आत्ता नाही घेतले. पहिले हे तर करा, हे 2 विषय आहे, अंकगणित बुद्धिमत्ता आहे, सिसॅटचा एवढा मोठा सिलेबस आहे, हे सगळं केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ना पुढे काय करायचं. आता तर आपण पहिल्या फर्स्ट फेज मध्ये ना, अजून तुम्ही न्यूज आर्टिकल करणार, ते करणार, हे करणार, अजून खूप काही गोष्टी आहे. या असा टाइम निघून जाणार, तुम्हाला कळणार पण नाही. ठीक आहे. आणि हे तुम्ही का करताय, कारण की याच्यासोबत तुम्ही कोणी जॉब करत असणार, कोणी ग्रॅज्युएशन करत असणार, कोणी कॉलेजमध्ये असणार, ते पण तर त्याला पण तर वेळ द्यायचा आहे ना. सगळ्यात तुम्ही 12 तास इथे थोडी देऊ शकतात ना. जसं क्लायमेटॉलॉजी रिलेटेड चॅप्टर, मग मी याच्यात चॅप्टर्स तुम्हाला कंबाईन करून दिलेले आहे. सगळं डिजिटल आहे, सगळं ओरिजिनल डेटा, मी काही डेटामध्ये चेंज केला नाही. तर ह्या चॅप्टर नंतर हा चॅप्टर, ह्या चॅप्टर नंतर हा, त्याच सिक्वेन्समध्ये वाचला गेला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला इझी टू मेड बनवून दिले, फक्त तुम्हाला बसायचा ना अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता जसं याच्यामध्ये जॉग्राफीचं बघूया, जसं इतिहासाचं बघितलं की आता सूर्यग्रहण आहे, ग्रहण कसा होतो, तर याच्यात तुम्हाला बघावं लागेल सूर्यग्रहण काय असतं. चंद्राची सावली ज्यावेळेस पृथ्वीवर पडते तेथून सूर्यग्रहण, म्हणजे चंद्राची सावली पाहिजे, हे तुम्हाला एक बेसिक कळत. हे बेसिक अंडरस्टँडिंग करता स्टेट बोर्ड आहे. जोपर्यंत बेसिक अंडरस्टँडिंग होते ना, तोपर्यंत वरचा मजला नाही बांधू शकत. पहिले ग्राउंड फ्लोअर क्लिअर पाहिजे तुमचं, मजबूत पाहिजे. ठीक आहे. जसं आता याच्यात त्यांनी आकृत्या दिलेल्या आहे, या सरळ सरळ आकृत्या तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये वापरू शकतात, तशाच्या तशा बने बनाय आकृत्या, एवढ्या आकृत्या आहे. हे ग्राफ्स आहे, फिगर्स आहे. तुम्हाला विचारलं सपोज की खंडग्रास ग्रहण आणि खग्रास ग्रहण मध्ये काय फरक आहे, काय चेंजेस आहे, तर तुम्ही असं करा ना की हे सर हे कंकणाकृती खंडग्रास सूर्यग्रहण आहे, हे खग्रास आणि खंडग्रास सूर्य आहे, सूर्य इकडे दाखवा, पृथ्वी इकडे दाखवा, मध्ये चंद्र दाखवा. या केसमध्ये मध्ये चंद्र आहे, पृथ्वी इकडे आहे आणि सूर्य इकडे आहे, पण कंकणाकृती आहे. इथं तो असा दिसतो, इथं असं दिसतो, इथं असं दिसतो. थोडस डोकं असं वेगळं काहीतरी उत्तर पाहिजे, पण ते पॉझिटिव्ह आणि प्रश्नाला अनुसरून पाहिजे. काय भलतीच काही काढून दिला असं नाही चालत ना. ते पण तर रायटिंग स्किलची एक महत्वपूर्ण प्रोसेस आहे, ती नंतरच्या तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेल. ओके. हा, जसं यांनी एक्झाम्पल दिले की चुकीची विधाने दुरुस्त करा, योग्य पर्याय निवडा. सूर्यग्रहण कोणता असतो, सूर्यग्रहण मध्ये चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, है ना. तर मग हे वाला असेल, कारण की इथून सूर्यप्रकाश मग पृथ्वीवर पडतोय असं. मग कंकणाकृती कोणती आहे, कंकण हे असं. चंद्राची अपभू स्थिती कोणती असते असं. हे सॉल्व्ह करणं तुमचाच फायदा याच्यात. असं लगेच नका करू, हे केल्याने मला प्रश्न हा एक्झाम मध्ये येणारच का, ती ह्युमन टेंडन्सी आहे. नाही आहे तर क्या होत, ज्ञान वाया जातं का, ज्ञान वाया जात. हे आकृती काढा, काढून बघा ना, काय बिघडतं. त्यांनी दिलंय ना आकृती काढा, काढायचं, डोकं लावू नका रे स्वतःच. आजपर्यंत तेच केलं ना तुम्ही, आता असं करा जसं सांगतोय तसं. मग उत्तर लिहा. दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र सूर्य पृथ्वी एका सरळ रेषेत का येत नाही. दर अमावस्याला खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहण का अनुभवास येतो. ग्रहणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय सुचवा. हे तुमचं जनरल नॉलेज वाढवण्याचं पण काम करणार आहे. इतरांपेक्षा तुमची विचारशैली वेगळी आहे हे दिसलं पाहिजे ना समोरच्या, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बिहेवियर मधून. का नुसतं हा पोट्टा एमपीएससी करतोय, वाटलं पाहिजे ना भाऊ एमपीएससी करतोय, यूपीएससी करतोय, त्यांनी काही सांगितलं गोष्टी तर त्याच्यात काही तथ्य असणार. रिलेटिव्ह म्हणा, ग्रुप म्हणा, नातेवाईक म्हणा, त्यांच्यात तुम्ही उठून पण तर दिसला पाहिजे. का नुसतंच करतोय 4 वर्षापासून एमपीएससी, ढेकळ येत नाही त्याला काही. कोणी विचारलं की उद्या सूर्यग्रहण आहे, तुम्हालाच माहित नाही, आणि कोणी विचारलं अरे सूर्यग्रहणात काय होतं रे, ते चष्मा घालावा लागतो का, मग तुम्ही सांगितलं पाहिजे नाही उद्याचा सूर्यग्रहण एवढं तीव्र नसणार आहे, त्याची ही स्थिती असणार आहे, त्यामुळे चष्मा नाही वापरला तरी चालेल. हे तुमचं फॅक्च्युअल बेस उत्तर पाहिजे. असं नाही एकदम सामान्य माणसं हे कुछ नाही होतं रे, चलता सब चलता, नाही, वाटलं पाहिजे तुमच्या वागण्यातून. आणि हा ऍटिट्यूड तुम्हाला तुमच्या एमपीसी यूपीसी पास करण्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं हे काय इव्हलेव्हलेशा गोष्टी, अरे त्या इव्हलेव्हलेशा गोष्टी मोठमोठ्या होतात. ठीक आहे का.
त्यानंतर कंपायलेशन हे मी ऑलरेडी दिलेलं आहे. स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन हे वाला लोगो आहे, हे डाउनलोड करा प्ले स्टोअर मधून. iOS पण भेटणार आणि प्ले स्टोअरवर पण भेटणार, किंवा गुगलवर पण लिंक दिली, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली रे. अँड iOS मध्ये काय करावं लागतं तुम्हाला, वेगळी प्रोसेस आहे, तर त्याच्याकरता मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला वेगळी प्रोसेस सांगतो. ठीक आहे. आता जसं मॅप, अजून घरी मॅप आणून ठेवा. घरी मॅप कोण कोण त्यांना मी तुम्हाला सगळं सांगून देतो. आत्तापासून ते लावून ठेवायची भिंतीवर तुमच्या रूम मध्ये. काय होत नाही, घरचे बॉम्ब बॉम्ब करून द्या, भिंत खराब करतो, हे करतो, चिकटपट्टा चिपकवतो, खराब करतो. काय आहे, चुपचाप करायचं स्वतःच. रोज त्याला बघून असंच उभं राहून हे कुठे औरंगाबाद कुठे, हे कुठे. आता मी असाच मॅप आणला, पण असं बघायचं भारतामध्ये फिजिकल मॅप काय आहे, पॉलिटिकल मॅप काय आहे, जगाचा मॅप काय आहे, सगळं सांगतो तुम्हाला कोणकोणत्या आणायचे आत्तापासून. हे सगळं मार्केटमध्ये 10-20 50 रुपयाला भेटतात, काही फरक पडत नाही. जाऊन दे तेवढे पैसे, नाहीतर तुम्ही खूप खर्च करतात. ठीक आहे. तर मग लडाख कुठं आहे, पंजाब कुठं आहे, दिल्ली कुठं आहे, राजस्थान कुठे आहे, महाराष्ट्र कुठे आहे, दमन दीव, सिल्वासा, मुंबई हे कुठं आहे, हे कुठं आहे, हे ऍटलीस्ट जनरल नॉलेज करतात तर तुम्हाला उपयोग होईल. तर आत्तापासून काय काय आणून घ्यायचं बघा. वर्ल्ड मॅप, इंग्लिश मराठी तुम्ही तुमचं बघून घ्या, दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, असं काही नाही आहे. वर्ल्ड मॅप मध्ये एक तर पॉलिटिकल आणायचा प्लस फिजिकल आणायचा, राजकीय आणि क्षेत्रीय असा. त्याच्यानंतर एक इंडियाचा सेम पॉलिटिकल, त्याला म्हणायचं त्या बुक्स वाल्याकडे जाऊन की मला पॉलिटिकल मॅप द्या किंवा फिजिकल मॅप द्या. आणि एक महाराष्ट्राचा MH सेम पॉलिटिकल आणि फिजिकल, हे 6च्या 6 मॅप तुमच्या घरी लावले गेले पाहिजे. 6 मॅप पूर्ण भिंत अशी, इकडे 2 इकडे 2 इकडे 2 पूर्ण भरलं गेलं. वाटलं पाहिजे ना घरच्यांना सिरियस आहे भाऊ, नाही तर उठतोच आहे, झोपतोच आहे, करतोच आहे अभ्यास. नाही, वाटलं पाहिजे, रोज बघायचं. खेळा तुमच्या मित्रांशी, तुमच्या भावांशी विचारा, त्याला सांगायचं असं बिहार मधलं पटना, त्याला सांगायचं सांग पटना शोधून काढ, शोधून काढ, शोधून काढ. जगामध्ये वेगवेगळे देश आहे, शोधून काढा नाव. एखाद्याने नाव असं बघायचं, पापुआ न्यू गिनी कंट्री कुठे, त्याला म्हणायचं 1 मिनिटाच्या आत शोध बघ पापुआ न्यू गिनी कुठे. तुम्हाला जावं लागेल तिथे, चेक करावं लागेल. खेळण्यातूनच ते पाठ होत असतं. असं पाठ करायचं आणि ते बसायचं तसं नाही होत. ठीक आहे. ते असं काहीतरी करा, थोडं चौकस बुद्धी आता, कारण की ह्या सगळ्या गोष्टी नंतर एकदा तुमचा रिअल अभ्यास चालू होतो ना रेफरन्स बुक मधून, तेव्हा होत नाही या गोष्टी. या गोष्टी करत गेलं तर मग ते कधी करणार. आत्ता वेळ त्याचा फायदा उचला, इतरांपेक्षा पहिल्या झटक्यात तुम्ही पास होणार, गॅरंटी देतो. आणि याच्यापेक्षा जास्त अवघड नाही, एवढंच आहे. जास्त काय असं अमेरिकन प्रेसिडेंटची एक्झाम नाही बाई, साधी एक्झाम आहे आपली MPSC. ठीक आहे. आता सर, खूप जणांचं असं असतं की सर एवढं पुस्तकं वाचायचं पेक्षा डायरेक्ट ते स्टेट बोर्डचा ठोकळा. मी आता इथं काही पब्लिशरचे पुस्तक वगैरे दाखवू शकलो असतो, पण तो थोडा प्रॉब्लेम येतो. तुम्ही म्हणतात मग सर ह्याच पब्लिशरचे का दाखवले, याच ऑथरचे का दाखवले, म्हणून यावेळेस मी ते दाखवणारच नाहीये. तर स्टेट बोर्ड ठोकळा मार्केटमध्ये भेटतो, स्टेट बोर्ड अंतिम सत्य नावाचं पुस्तक भेटतं, प्रश्नसंच डायरेक्ट भेटतो. तर मग तुम्ही काय करा, मी असं नाही म्हणत की नाही 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 डायरेक्ट तेच नोट्स वाचायचं नाही, एवढं कुठं वाचायचं नाही. ओरिजिनॅलिटी इज ओरिजिनॅलिटी, ओरिजिनॅलिटी इज ऑलवेज ओरिजिनॅलिटी. तुम्ही काही म्हणा, गव्हर्नमेंट येडी काय, हा त्या ऑथरला ते जे आवडलं, त्याला जे इम्पॉर्टंट वाटलं त्यांनी ते पुस्तकात घेतलं, काही काही स्किप केलं आणि त्याच्यावरच प्रश्न आला, तर मग तुम्ही काय करणार. ठीक आहे. तर वाचायला ओरिजिनल वाचा, मग यांच्यासोबत स्टेट बोर्ड प्रश्नसंच घ्या. आणि हा चॅप्टर वाईज असतो, चॅप्टर वाईज. तर तुम्ही, मी जसं तुम्हाला टॉपिक सांगितलं की हवामान, क्लायमेटॉलॉजी, त्याच्यावरचे 4 वेगवेगळ्या 6वी मध्ये 1, 9वी मध्ये 1, 10वी मध्ये 1, 11वी मध्ये 1 आलेले, 4च्या 4 एक सोबत टॉपिक वाचा. आणि मग त्याच्यावर स्टेट बोर्ड मध्ये दिलेले प्रश्नसंच, एक्सपेक्टेड प्रश्नसंच तो वाचा. असं करू शकता तुम्ही. तर ओरिजिनल हे वाचा आणि त्या चॅप्टरवरचे प्रश्नसंच ते वाचल्यानंतर वाचा. किती येतात तुमचे बरोबर, MCQ टाईप किती चुकतात, मग काय अनालिसिस आहे, असं तुम्ही करू शकता. याला म्हणतात स्मार्ट स्टडी. स्मार्ट स्टडी इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नुसतं घोडा पळतोय 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 असं नसतं. नीट कुठं राईट घ्यायचा, कुठं लेफ्ट घ्यायचा, कुठं थांबायचं, कुठं स्पीड वाढवायची, राईट कुठं पॉज घ्यायचा, हे सगळं माहित पाहिजे. तर ओरिजिनल वाचा, चॅप्टर वाईज प्रश्नसंच सॉल्व्ह करा. ठीक आहे.
आता न्यूजपेपर आर्टिकल काय असतं सर, घर बसल्यापासून रोज रोज 1-1 तास 2-2 तास न्यूजपेपर वाचायचं नाही बे. पहिली गोष्ट हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की कोणती न्यूज इम्पॉर्टंट असते आणि कोणती नाही. हे तुम्हाला असं पहिल्या झटक्यात नाही समजणार, वेळ लागणार. पण त्याचं एक थोडंसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं बघा, दाऊद संबंधित मुंबईतील 24 ठिकाणावर छापेमारी. हे काही कामाचं आहे का तुमचं? बिलकुल कामाचं नाही, काही कामाचं नाही, सोडून द्यायला, भूल जाओ इसको. बिलकुल वाचायचं नाही, तुमच्या बिलकुल कामाचं नाहीये. नेक्स्ट, पावसाचं रुद्र होतं. अरे दरवर्षी मुंबईत पाऊस पडतो, दरवर्षी हे होतं, दरवर्षी होतं, याच्यावर थोडी प्रश्न आहे. IPLचा जमाना काय करणार आहे, हे काय तुम्हाला वाटतं का याच्यावर MPSC UPSC प्रश्न विचारणार? हा, ग्लॅमरच्या विश्वात काही ना काही येतच असतं. इस एक्ट्रेस ने वो कर दिया, इस एक्टर ने वो किया, वो हुआ, ये हुआ. हट, टाइमपास नाही करायचं भाई. हा, हे इम्पॉर्टंट आहे, आपल्या सिलेबसचा पार्ट सुद्धा आहे. 1971च्या युद्धाच्या वेळेस काय काय घडलं होतं याच्यामध्ये एखादा नवीन डेटा आपल्याला भेटून जातो, जो रेफरन्स पुस्तकात वगैरे भेटत नाही. तर बघून घ्या काय काय कुठे कुठे काय डेटा आहे का. जसं इथं आता तुम्हाला दुरून दिसत नसेल, मी वाचून दाखवतो. 1971च्या युद्धाचा अभ्यास करणारे बहुतांश सर्व अभ्यासकांच्या मते लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या पूर्व आघाडीवरील सैन्याने हेलिकॉप्टरच्या साह्याने मेघना नदी पार करण्याच्या घटनेमुळे या युद्धाला वेगळं वळण मिळलं. अरे वा, काय डेटा, मला सुद्धा माहित नव्हतं. मेघना नदी आणि सगत सिंग जनरल लेफ्टनंट. बघा मॅप मध्ये मेघना नदी कुठे आहे, एक्झॅक्टली लोकेशन काय आहे, जनरल सगत सिंग कोण आहे, हे असं याच्यावर कधीही तुम्हाला MPSC प्रश्न जर नाही आला ना, तरी राज्यसेवावाल्यांना GS1 मध्ये हिस्ट्रीमध्ये जो प्रश्न विचारणार आहे त्याच्यावर आफ्टर इंडिपेंडन्स पण आहे ना, पोस्ट इंडिया इंडिपेंडन्स, तो पण तर सिलेबसचा पार्ट आहे ना. त्याच्यामध्ये हे जर तुम्ही डेटा टाकला, आबाप सोने पे सुहागा, मार्काचा असा पाऊस पडणार, पाऊस. हे डेटा थोडी रेफरन्स पुस्तक मध्ये भेटतो. हे असंच तुम्हाला गोळा करत जावं लागणार. 2-3 वर्षाची मेहनत तुमची रंग, आणि चुपचाप तुमच्याकडे सांभाळून ठेवा. इकडे वाटू नका लगेच अमेझॉनवर सेल करतो पैसे कमवतो. पहिले पास व्हा, मग मदत करा. गावभर ढिंडोरा नका पिटू की मी MPSC करतो UPSC करतो, चुपचाप करा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा वाला डेटा आपल्या कामाचा आहे. त्याच्यानंतर दुष्काळ. आता सर दुष्काळ तर दरवर्षी पडतो है ना, महाराष्ट्रात प्रत्येक वेळेस दुष्काळ. महाराष्ट्र सोडा, पूर्ण जगात भारतात कुठेही दरवर्षी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रमाणात दुष्काळ असतो. मग काय काय इम्पॉर्टंट आहे का? अबे नाही ना बे. एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट हा सिलेबसचा पार्ट आहे राज्यसेवेचा, जॉग्राफीचा, पेपर 1चा. त्याच्यामध्ये हे काही काही वेगवेगळे पॉइंट दिले की त्याचे उपाय, काहीतरी टेक्नॉलॉजी आली आहे का, एखाद्या देशाने त्या करता काही टेक्नॉलॉजी विकसित केली ती आपण आपल्या भारतात, ते तुम्ही उत्तरामध्ये रेटिंग स्किल मध्ये लिहू शकतात की त्या देशाचं एक्झाम्पल टाकू शकतात, त्या टेक्नॉलॉजीचं नाव टाकू शकतात. इस्रायलमध्ये एकही पाण्याचा थेंब वाया जात नाही, अशी काय टेक्नॉलॉजी आहे. चायना सुद्धा आजकाल वाळवंटात मस्त ग्रीनरी तयार करतोय, तर ते जेनेटिकली मॉडिफाईड रोप्स तो रोवतो. तर त्याचं काय आहे ते आपण भारतात आपल्या जैसलमेर किंवा राजस्थानमध्ये करू शकतो का, हे तुम्हाला असं जुळवायचं असतं, जुळवाजुळवी. तर क्लायमेट चेंज आणि दुष्काळ हे कामाचे आपल्या. मेलबॉर्नची लोकसंख्या 4 दशलक्ष इतकी आहे. दुष्काळामध्ये मेलबॉर्न तर भारताचा पार्ट नाहीये, भरपूर प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती, परंतु तिथल्या सरकारने पाण्यासंबंधी अनेक धोरणे आणि कार्यक्रम लागू केले आणि आता तिथले पाण्याचे प्रमाण 50% वाढले आहे. हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात. नुसतं सर ये कर लो वो कर लेंगे, सरकारने हे करण्याचे असं नाही. तुम्हाला एक्झॅक्टली तिथं डेटा मांडावा लागतो, मग तुम्हाला तो एक्झामिनर देणार. आणि हा डेटा असं सर्वस्वी एका रात्रीत होत नाही, हे 1-2 वर्षाची मेहनत याच्या मागे. एवढं केल्यानंतर तुम्हाला कोण पास नाही करणार रे, 100% पास करणार. ठीक आहे. अजून अफगाणिस्तान बद्दलचे धोरण, आपल्याला इंडिया रिलेशनशिप विथ अदर कंट्रीज हा सिलेबसचा पार्ट आहे पॉलिटीचा. अफगाण विषयी दिले, काहीतरी एक्स्ट्रा माहिती इथून भेटते. आणि असं तासन तास 2-2 तास नाही लावायचे याच्यावर, फक्त फॅक्ट्स बघून घ्यायच्या की काय आहे काय आहे. तुम्ही एक नोटबुक बनवा, नोटबुक प्रत्येक सब्जेक्ट वाईज बनवा, इतिहासाची ही, जॉग्राफीची ही, सायन्सची ही, इकॉनॉमिक्सची ही. आणि जसं जसं तुम्हाला न्यूजपेपर मधून आर्टिकल भेटतं त्या नोटबुक मध्ये तेवढे डेटा फॅक्ट्स टाकत जायचे. मग हे रद्दीत गेलं तरी चालतं. हे असं सांभाळून नका ठेवा, असे किती आर्टिकल सांभाळून ठेवणार.
एक तर मोबाईल भरून जाईल, नाही तर प्रिंट काढत बसलं तर गठ्ठा तयार होईल. त्याच्यात डेटा कामाचा घ्यायचा, लिहून ठेवायचा, ती नोट्स वारंवार वाचायची, त्याला रिवाइज करा. खूप चांगली रायटिंग स्किल होणार तुमची. तुम्ही म्हणतात ना एखाद्याने काय निबंध लिहिला, ऍक्च्युली निबंधामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. 2 निबंध लिहावे लागतात. ठीक आहे, तिथे तुम्हाला हा डेटा वापरता येणार. तुम्ही म्हणतात ना इसने क्या बढिया आन्सर लिखा है, त्याच्या डोक्यात काय असंच येतं का ते, त्याच्या मागचं एवढी पराकाष्ठ त्याच्या मागे. ठीक आहे, हे आपल्या कामाचं असणार आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या नागरीकरण पेपरमध्ये डायरेक्ट असं येतं बघा, UPSC तयारी, MPSC ची तयारी. हे तर तुम्हाला 100% तुमच्या कामाचं आहे. असे आर्टिकल वाचा. त्याच्यानंतर हे बघा, लोकसत्तामध्ये आलाय 2024ला 18 जुलैच्या UPSC ची तयारी, जागतिकीकरण, भारतीय समाजावर होणारे परिणाम. हा तुमचा परिणाम पॉइंट वाईज तुम्ही लिहून घ्या. महिलांवर प्रभाव, वृद्धांवर प्रभाव, शिक्षणावर प्रभाव, समाज रचना काय, धर्मावर प्रभाव, मुलावर प्रभाव. असं जर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या लिखाणात लिहिलं, एक्झामिनर म्हणणार का बढिया आहे. सगळेजण एकच रेफरन्स पुस्तक वाचतात, पण तुम्ही ते रेफरन्स पुस्तक सकट अशा आर्टिकलचं तिथे लिखाणामध्ये लिहिलं. आत्तापासून तयारी करावी लागते का, असं नाही की एका रात्रीत होणार. हे 2-3 वर्षाची प्रॅक्टिस आहे, ही मेहनत आहे. करना पडेगा, करे बगैर नाही मिलता. ठीक आहे, असं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचं मी तुम्हाला दाखवलं. जास्त मला व्हिडिओ मोठा नव्हता करायचा, हा एकदम लहान व्हिडिओ ठेवलाय मी. बिलकुल ताण घेऊ नका, सुरुवात करा. तुमची लगभग डाउट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आत्तापासून पुस्तकं कोणती वाचावी. जिओग्राफी, हिस्ट्री, कला, संस्कृती आणि पर्यावरण, त्यामध्ये इंग्लिश मराठी दोन्ही आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता करायची. आत्तापासून अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे चॅप्टर करा, एक. ॲव्हरेज चॅप्टर काय असतो, पर्सेंटेज चॅप्टर काय असतो, रिजनिंगची ॲबिलिटी काय असते, उत्तरे सोडवायचं, एक इंग्रजी, एक मराठी, निर्णय क्षमताचे क्वेश्चन. हे सगळे ऑलरेडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आहे. मग स्टेट बोर्ड वाचायचं, स्टेट बोर्ड ओरिजिनल वाचायची, त्याच्यावर प्रश्नसंच मार्केटमधून घेऊन टाका चॅप्टर वाईज, तो तिथून सोडवायचा. आत्तापासून तुम्हाला ती प्रॅक्टिस करावं लागेल. हे बेसिक केलं ना तुमचं सगळं मॅटर सॉल्व्ह होतं. तर तुम्ही सकाळी फ्रेश मूड मध्ये असतात तर तेव्हा हे करून घ्या GSचा, आणि त्यानंतर थोडं थकला वगैरे कुठून फिरून या आणि मग मॅथ्स रिजनिंग करा. असं करा. असं तुम्हाला तुमचा प्लॅन स्केड्यूल ठरवायचा आहे. तुम्ही एकदा तुमचा स्केड्यूल बनवा, मला शेअर करा की सर मी असा स्केड्यूल बनवलेला आहे. मग मी तुम्हाला एडिट करून सांगतो, जर त्याच्यात काही चेंजेस असले तर, नाही तर मग ऑल ओके. हे तुम्हाला करा. तुम्हाला टचअप मध्ये रहना पडेगा. कोई ना कोई गाइडेंस करने वाला हमेशा होना चाहिए, नहीं तो नहीं होगा. अंधारात तीर मारण्यासारखं आहे. मग ते लवकर जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर एका गुरु शिवाय तुम्ही नाही जाऊ शकत. मी तुम्हाला इथे हेल्प करायला रेडी आहे, पण आपको थोड़ा खुद से मेहनत करना पडेगा. स्वतःहून किती लेवल पर्यंत तुम्ही जाणार, तुम्हाला काहीतरी गायडन्स तर पाहिजे ना. कुठं चुकला आणि चुकल्यानंतर तुम्हाला कळालं, पण तोपर्यंतचा टाइम तर तुम्ही घालवला ना. पहिलेच कळालं असतं तर फायदा होतो की नाही. तर काही जरी वाटलं तर मी इथं नंबर लिहिलेला आहे, वाटलं तर लिहून देतो परत एकदा, दिसत नसेल तर. अरे बाप, एवढं मोठं झालंय, छोटं करतो. हा, 9158029555. ऍप्लिकेशनची लिंक, ग्रुप डिस्कशनची लिंक, टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची पर्सनल व्हॉट्सअप नंबर माझा, आणि जिंदगीत माझा एकच नंबर आहे 20 वर्षापासून. ठीक आहे, त्यामुळं असं कोणी पर्सनल नंबर शेअर करतो का रे? पण मी करतोय ना, मला तळतळ ना तुमची. मला वाटतं ना तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास व्हावं, का नाही वाटत? ठीक आहे, तर करा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. जाताना प्लीज लाईक करा रे. किती सांगायचं, लाईकच तर मागतोय. चॅनलला सबस्क्राईब करा. काही जरी वाटलं तर मला कॉन्टॅक्ट करा. डन, जाऊ आता.